नमस्कार सेलिब्रिटी कट्टावर मी ऋषाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. मी आहे आता स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2026च्या रेड कार्पेटवरती आणि माझ्यासोबत आत्ता आहेत मिस्टर अँड मिसेस पुसावळे. कसे आहात दोघं जण? छान मस्त. मला खूप छान वाटतं आज पहिल्यांदा तुम्ही दोघं जण आलेला आहात. सो मोनिका कशी आहेस? मी खूप मस्त आहे आणि मला खूप छान वाटतंय. खूप एक्सायटेड आहे मी स्टार प्रवाह अवॉर्ड्स. आणि मला वाटतं तू पहिल्यांदाच रेड कार्पेट अटेंड करतेस ना, सो तू किती एक्सायटेड होतीस, काय सांगशील त्याच्याबद्दल? मी खूप म्हणजे ॲक्च्युली खूप एक्सायटेड होती. मी स्टार प्रवाह जे अवॉर्ड्स मी नेहमी सुमितकडनं ऐकत असते, असं झालं तसं झालं. सो आज मला पर्सनली बघायला मिळणार आहे सगळं, म्हणजे लाईव्ह बघायला मिळणार आहे आणि ते एक्सपिरियन्स करायला मिळणार आहे. सो मी खूप एक्सायटेड आहे. सुमित, तू काय सांगशील? आज स्पेशल व्यक्ती तुझ्यासोबत आहे स्टार प्रवाह अवॉर्ड्स अटेंड करायला. सो तू किती खुश होतास आज? मी खरंच खूप खुश होतो आणि मला ज्यावेळेस कळलं की ही पण येणार आहे, म्हणजे हे माझ्याकडून नाही आहे, तिला खास इन्व्हिटेशन आलं आहे चॅनलकडून आणि सो चॅनलकडून पर्सनल एक फोन केला होता तिला आणि ती आली. ज्यावेळेस मला हे कळलं मला खूप भारी वाटलं, कारण मी प्रत्येक वेळी माझ्या टीमसोबत येत होतो, आता माझ्या लक्ष्मीसोबत येतो आहे. सो जिच्यामुळे मी इतक्या बिंदासपणे सेटवर काम करत असतो, जी माझं घर सांभाळत असते पाठीमागे, सो तिच्यासोबत येतो आहे. सो मला खूपच छान वाटलं. बरं मोनिका, खूप गोड दिसतेस बाय द वे लुकमध्ये. थँक्यू सो मच. कसं केलेलं स्टायलिंग आणि कोणाची हेल्प घेतली? स्टायलिंग तर हे आम्ही दोघांनीच स्वतःच केलं आहे आणि ॲक्च्युली ना हा आमच्या संगीतमधला लग्नाचा संगीतमधला गाऊन आहे तिचा आणि मी माझा हा प्री वेडिंगला घेतलेला ड्रेस आहे. सो आम्ही दोघं एकत्र जातो म्हटलं की ही कुठतरी आठवण होती आम्हाला की आपण एक छान आठवण परत एक क्रिएट करूयात की हेच कपडे आपण पुढेही वापरले असं. हां, सो एक होतं की तेव्हा ते संगीतमध्ये इट्स लाईक की घाई गडबडीत घातलं होतं आणि मला तो फील करायचं होतं परत, म्हणजे रियूज करून किंवा मला रिस्टाईल करून की, आणि मला आज तो क्षण मिळाला आहे. सो वाय नॉट, आम्ही म्हटलं की चला. पण जसं आत्ता सुमित म्हणाला की त्याला हे माहिती नव्हतं की तू येणार आहेस ते, तर तू त्याला कसं सांगितलंस हे की सरप्राईज ठेवलं होतं अगदी लास्ट मुमेंट? मला एक कॉल आला होता, सो मला पण वाटलं कुणी प्रँक करते की काय. सो आवडी-निवडी वगैरे दोघांच्या विचारण्यात आलं. सो मी बोलली बऱ्याच वेळा, अर्धा तास जवळपास, आणि नंतर मला वाटलं यार कुणी प्रँक करतं आहे का माझ्यासोबत. आणि मग नंतर त्यांनी मला एक हे सांगितलं की सुमित मला कुठल्या नावाने म्हणजे बोलवतात. सो ते मला हे सांगितल्यावर मला कन्फर्म झालं की नाही, खरंच चॅनलकडनं आहे कॉल. आणि मग मी म्हटलं की ठीक आहे. मग हळूहळू जरा मी एक्सायटेड होती की कपडे काय घालायचे. सो मग यांना तर क्लिक झालं की अरे ही पण येणार आहे ह्या वर्षी. पण मला आता ना तुम्ही दोघंही रील पण शूट करता एकत्र, हे पण आम्ही बघतो. सो ही आवड कशी आहे? तू सांगितलंस सुमितला का सुमित तू सांगितलंस मोनिकाला की अरे आपण रील पण ट्राय करूया? नाही, काय व्हायचं ना, सुरुवातीला मी शूटला जायचो, दिवसभर शूट करायचो. त्यावेळेस ही घरी एकटी असायची मुंबईमध्ये. सो मला असं झालं की यार थोडा वेळ हिच्यासोबत पण आपण त्या पद्धतीनं गेलं पाहिजे, थोडा विरंगुळा आणि एक नवीन आवड जोपासावी म्हणून आम्ही सुरुवात केली होती. पण ते खरंच खूप छान रिस्पॉन्स आला लोकांचा, प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स आला आणि तिथून मग सुरुवात झाली. मीच थोडंसं हिला म्हणत असतो की आपण रील करूया. पण आत्ता आधी सुरुवातीला मी खूप मागे लागायचो, पण आत्ता असं आलं की शूटिंग निमित्त मला जास्त वेळ मिळत नाही, पण ही खूप मागे लागते आणि ही खूप प्रिपेअर असते रील करण्यासाठी. नाही, पण खरंच मस्त असतात तुमच्या दोघांच्या रील ना, म्हणजे असं वाटत नाही की नवीन काहीतरी तुम्ही शूट करताय, असं वाटतं यूज टूच आहात याच्यामध्ये तुम्ही. हो, म्हणजे काय आहे ना की रील्स बनवणं हा एक जो वेळ असतो तो एक मी टाईम पण असतो की दोघांसाठी, की दोघं कनेक्ट होत आहेत की, आणि युजली हे मला काही लेसन्स देतात की हे असं नाही, असं करूया, असं करूया. सो ती खूप एक्साइटमेंट असते की कसं झालं आहे, काय झालं आहे. आणि जेव्हा तो पोस्ट करतो, सो जे कमेंट्स येतात, लाईक्स येतात आणि जे कॉम्प्लिमेंट्स मिळतात, सो ते खूप छान वाटतं. जसं तू आत्ता म्हणालीस की सुमित तुला कॉम्प्लिमेंट देतो, तसं मालिका बघितल्यानंतर, एपिसोड बघितल्यानंतर तू कधी कॉम्प्लिमेंट देतेस का की हा एपिसोड छान झाला किंवा याच्यात थोडंसं ह्याच्याऐवजी असं अमुक एक झालं असं तर छान असतं, असं काही? येस, ऑफकोर्स मी नेहमी माझे सजेशन्स देत असते. नाही, ती देते, सजेशन देते, मला खूप compliments आवडतं, असतात. कॉम्प्लिमेंट्स देते, सजेशन्स देते. आणि मला सगळ्यात जास्त जे आवडलं की ह्यांचं जे 12 वर्ष आधीचं जेव्हा फ्लॅशबॅक चालू झालं तेव्हा सुमित म्हणजे ऋषिकेश
सासूची जी एंट्री होती सो ती मला खूप प्रचंड आवडली होती आणि सगळ्यांचीच गेटअप, नाना, आई, जानकी, सारंग वगैरे सगळ्यांचीच मला गेटअप खूप आवडले होते. सो तो एपिसोड माझ्यासाठी खूप छान वाटला मला. आणि बाकी सजेशनचं मी असं काहीतरी गोड मजाक मस्ती असं चालू असतं ना, सो ते मी असं चालू असतं थोडं नॉर्मल टाईप. पण जे आता ॲक्टर म्हटलं ना की ट्रोलसुद्धा होतच असतं कधीतरी एपिसोड बघितल्यानंतर, कारण लोकांना ते आवडत नाही, कारण अरे आपल्याला आपल्याला हे कॅरेक्टर आवडतं आणि ते अगेन्स्ट का वागतंय असं जेव्हा होतं, म्हणजे स्पेशली जानकीच्या बाबतीत असेल किंवा काय, तर मग ऑफकोर्स निगेटिव्ह कमेंट्स येतात. पण तू पत्नी म्हणून तुला ते बघताना काय फील होतं? मला असं काही राग नाही येत कधीच, आणि मी यांनाही किंवा यांची टीमही ते सगळे खूप एन्जॉय करतात. ट्रोल्सला ते स्वतः एन्जॉय करतात आणि ते वाचून, सो त्यामुळे राग तर नाही आला, हसू आले. मागे 1-2 थोडे व्हायरल झाले होते, सो आम्ही एन्जॉय करतो जस्ट की यार असं असं झालं आहे म्हणून. सुमित, स्टार प्रवाहाची मला तुला विचारायचं आहे की स्टार प्रवाहाची घरोघरी मातीच्या चुली मालिका, सपोज ती मालिका सोडून तुला कुठल्या मालिकेत काम करायला आवडेल आणि कुठलं कॅरेक्टर प्ले करायला आवडेल? मला मी याच्या आधीही म्हटलं होतं, येड लागलं प्रेमाचं मधलं राया मला करायला खूप भारी वाटलं असतं, कारण तो माझ्या धाटणीचा कॅरेक्टर आहे, ते माझ्या धाटणीचं कॅरेक्टर आहे असं मला खूप वाटतं. आणि दुसरं म्हणजे आता सावित्री ज्योती येते, त्यातलं ज्योतिबा फुले करायला नक्कीच आवडलं असतं मला. आणि अजून एक मालिकेमध्ये सध्या आम्ही जो काही ट्रॅक बघतोय तो जानकी आणि ऐश्वर्या एकत्र होत आहेत आणि ती मदत करते ऐश्वर्या. जसं मी ऐश्वर्याला मगाशी विचारलं की हे खरंच तुझा हा खरंच बदल आहे का पुन्हा काहीतरी एक नाटक आहे ते थोड्या काळासाठी, पण ती म्हणाली हा माझा खरंच बदल आहे. सो तुला काय वाटतं की तुम्ही खरंच ऐश्वर्यावरती विश्वास ठेवला आहे? मी तर नाही ठेवलेला, जानकीला खूप विश्वास आहे तिच्यावर, पण जानकी सोडून घरातला बाकी कोणाचाच तिच्यावर विश्वास नाही आहे, कारण तिने आजपर्यंत जे काही आमच्यासोबत केलं आहे किंवा रणदिवे कुटुंबासोबत जे काही केलं आहे, ती ज्या पद्धतीने वागली त्या पद्धतीने इतक्या सहजासहजी तिच्यावर विश्वास ठेवणं मला तरी शक्य नाही आहे. पण बघूया आता पुढे अजून काय घडतं आहे किंवा काय टर्न अँड ट्विस्ट येणार आहेत. तुला तर माहिती आहे घरोघरी मातीच्या चुली म्हटलं की टर्न अँड ट्विस्ट आले, खूपच थ्रिलर आहे आत्ता पुढे गोष्ट, त्याच्यामुळे तो एक आमचा एक म्हणतो ना आपण की एजचा पत्ता आहे, तो आम्ही आता ओपन करतो आहे हळूहळू, त्याच्यामुळे तो आता जिंकून देणार आहे की आम्ही आता परत बॅकडाऊनला जातो आहे, म्हणजे रणदिवे कुटुंब ऐश्वर्या ते नाटक करते की खरं खरं वागते हे तुम्हाला लवकरच कळणार आहे. आणि एक शेवटचा प्रश्न, मोनिका, तुझ्या खास मोनिकासाठी प्रश्न आहे की तू पण आता ह्या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये ना यूज टू झाली आहेस, कारण आय थिंक तुझा या इंडस्ट्रीशी काही आधी संबंध नव्हता, पण आता तू खूप यूज टू झाली आहेस है ना, तर असं जर कधी झालं की फ्युचरमध्ये मोनिकाला एक ऑफर आली मालिकेसाठी, कुठला छोटा रोल असेल कुठलाही रोल असेल, तर तुला करायला आवडेल का आणि तुझी रिॲक्शन काय असेल? हो, तुला करायला आवडेल का? तुला करायला आवडेल का? येस, मला आवडेल. म्हणजे आता तुला हे फील्ड आवडतं आहे आणि तुला इंटरेस्ट आहे? हो, मला आवडतं. मी IT फील्डमध्ये जॉब करते, सो मला ते म्हणजे माझं आणि ह्यांचं पण इंटरेस्टिंग वाटतं की जे गोष्टी होत असतात, पण ते तेवढं सोपं नाही आहे ते मला माहिती, कारण खूप त्यात पण खूप मेहनत आहे. 15-14 तास मेहनत करताना बघते, पण मला नक्कीच आवडेल. तुमचं रिएक्शन? हो हो, नक्कीच, मलाही एखादा चांगला रोल आला. ती बघितलीस का तुझ्या रिॲक्शनसाठी ती किती एक्साइटेड? हो. नाही, मला नक्कीच आवडेल, कारण तिलाही जाणवेल की आपण किंवा आपला नवरा किती मेहनत करतो आहे आणि किती कष्टाचं काम आहे. ते दिसायला खूप छान दिसतं टी व्हीवर, पण ते खरंच खूप कष्टाचं काम आहे. आणि तिला मिळाली ऑपॉर्च्युनिटी, माझी नेहमीच तयारी आहे. आम्ही रील वगैरे करत असतो, तिला म्हटलं आहे जर आलीच ऑपॉर्च्युनिटी तर नक्की कर एकदा, कारण आयुष्यात एकदा प्रत्येक गोष्ट करून बघावी असं म्हणतात, सो हे सुद्धा करायला काय हरकत नाही. थँक्यू सो मच. आणि तुला जेव्हा ऑफर येईल तेव्हा आम्ही आहोतच पहिला इंटरव्ह्यू करायला. थँक्यू थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू.